नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 10 वर्षापासून विकास कामाचा बोजवारा वाजला. विकास कामे शून्य नियोजनावर आले. या मतदार क्षेत्रामध्ये गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी, अवैध धंदे यामुळे येथील मतदार त्रस्त झाला आहे. याला आळा घालण्याकरिता परिवर्तनाची नितांत गरज आहे. ध्यास परिवर्तनाचा, दक्षिण पश्चिम नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा असा ध्यास काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी घेतला आहे. मिशन महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीतर्फे मी भावी आमदार बोलतो या सदरात प्रफुल्ल गुडधे पाटील यांचे स्वागत आहे. आता आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून ध्यास परिवर्तनाचा, दक्षिण पश्चिम नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा. 2014 मध्ये मी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती. 19 मध्ये मी निवडणूक लढवू शकलो नव्हतो. मात्र यावेळी ती निवडणूक लढवावी ही इच्छा मी पक्षाकडे प्रदर्शित केली आणि त्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्या अनुषंगानं या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची तयारी सुरू झालेली. नाही, जनता खुश आहे की नाखुश आहे याचा सर्वस्वी निर्णय हे जनताच घेणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस मागील 25 वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या भागामध्ये त्यांनी जर विकास कामाच्या आधारावर जर लोकांकडे गेले असते तर त्यांना आज फराळ, लाडू, चिवडा आणि कोजागिरीचे कार्यक्रम हे करण्याची आवश्यकता पडली नसती. आज महिलांना आकृष्ट करण्यासाठी त्यांचं मतं विकत घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी लाडली बहीण योजना आणली. भांडेकुंडे वाटप होऊन राहिलेलं आहे. ह्या सगळ्या लुभावन ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या योजना जाहीर करणं म्हणजे एक प्रकारे ही सरकारी लाच आहे. आणि जर ते विकास कामं जर त्यांनी केले असतं तर अशा प्रकारच्या योजना त्यांना लोकांसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्याची आवश्यकता भासली नसती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय विकास कामं केले, काय नाही केले हे जनतेसमोर आहे. कुठलेही विकासात्मक काम त्यांना सांगता येईल असं एकही काम या मतदारसंघामध्ये झालेलं नाही. हा जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. ह्या देशामध्ये लोकशाही आहे आणि संविधानिक राज्य आहे आणि प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं आणि निवडणुका लढण्याचा अधिकार आहे. मात्र सत्ता पक्षांनी, भारतीय जनता पक्षाने विशेषतः ज्या पद्धतीचं राजकारण मागील 10 वर्षामध्ये केलेलं आहे की इथं विरोधकच नको, विरोधकच संपला पाहिजे आणि जो विरोधामध्ये असेल त्याच्या मागं ईडी, सीडी, CBI कुठले तरी सिसेमिरा लावून त्याला संपवणे किंवा आपल्या पक्षामध्ये घेणे, हा जो प्रयत्न आहे हा लोकशाहीला आणि संविधानाला मारक आहे. त्यामुळे मी ठरवलं की ह्या व्यवस्थेतून सर्वसामान्य लोकांना मुक्ती द्यावी लागणार आहे आणि हा विचार ज्या नागपुरातून येतो त्या नागपुरातून आपण निवडणूक लढवावी. त्यामुळे मुद्दे जे आहेत ते मुद्दे हे जनतेचे आहेत. ही निवडणूक मी स्वतःसाठी लढत नाही, ही निवडणूक ही लोकांसाठी मी लढतो आहे. बघा, विकास कामं नागरिकांना ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या मूलभूत गोष्टीची गरज आहे. त्याचे संविधानिक अधिकार पाहिजे, त्यांना दान नाही पाहिजे. संविधानिक अधिकार कोणते आहेत त्यांचे? त्यांना शिक्षण पाहिजे, त्यांना आरोग्याच्या सुविधा पाहिजे, त्यांना रोजगार पाहिजे, महागाई कमी असली पाहिजे, त्यांचं जीवन सुरक्षित असलं पाहिजे, त्यांना सामाजिक सुरक्षा असली पाहिजे, सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. यापैकी कुठल्या गोष्टी आपल्याला असं वाटतात की ह्या शहरामध्ये आणि ह्या राज्यामध्ये आहेत? ह्या कुठल्याही गोष्टी नाही. सरकारच्या शाळा संपूर्णतः संपवून टाकलेल्या आहेत. संपूर्ण शिक्षणाचं खाजगीकरण आणि बाजारीकरण केलं. आरोग्य सुविधा संपूर्ण खाजगी मार्केटच्या हातामध्ये देऊन टाकलेल्या आहे. रोजगाराची स्थिती जर बघितली तर सरकारी नोकऱ्या बंद झालेल्या आहेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये यांना अवलंबून राहावं लागतं आहे. इथं कारखाने नाही आहे. या शहरातून मायग्रेट व्हावं लागतं तरुणांना. पुण्या, मुंबई आणि बेंगलोर, औरंगाबाद, बेंगलोर, हैदराबाद ह्या शहरांकडे लोकांना नोकऱ्यासाठी जावं लागतं. त्यामुळे ह्या शहरात 10 वर्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता या महत्त्वाच्या पदावर राहिल्यानंतर या नागपूर शहरामध्ये किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये कुठले विकासाचे कामं केले यांनी सांगितलं पाहिजे. हे सौंदर्यीकरणाच्या ॲडव्हर्टाइजमेंट करतात आहे आणि तुम्ही सौंदर्यीकरणामध्ये फुटा तलावाचं विद्रुपीकरण करून ठेवलेलं आहे. मेट्रो रेल केली, फक्त मेट्रो रेल हे काँग्रेसच्या काळामध्ये मंजूर झालेला प्रकल्प आहे. सिमेंट रस्ते म्हणजे डेव्हलपमेंट नाही. या शहरातल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे
आज संपूर्ण शहर हे व्यसनाच्या विळख्यामध्ये अटकलेलं आहे. इथे MD आणि हे सगळे ड्रग्स ह्या शहरामध्ये, गृहमंत्र्याच्या शहरामध्ये ड्रग्स सप्लाय होऊन राहिला. गल्लोगल्ली ड्रग्स सप्लाय होत आहे. आणि हा आरोप मी करत नाही आहे, हा आरोप त्यांच्या पक्षाचे एक माजी नगरसेवक मुन्ना यादव करतात आहे. कारण त्यांचे पोरं ह्या ड्रग्सच्या विळख्यामध्ये गेले, त्यांचे पोरं ह्या MDच्या विळख्यामध्ये गेलेले आहेत. त्याचा त्रास त्यांना होऊन राहिलेला आहे. आणि गृहमंत्र्याच्या शहरामध्ये जर अशा पद्धतीचं वातावरण असेल तर मला असं वाटतं की हे सर्व सेक्टरमध्ये यांचं अपयश आहे. गृहमंत्र्याच्या शहरामध्ये जर होत असेल तर ते अपयश हे गृहमंत्र्याचं आहे. आणि निश्चितपणानं त्यासाठी जबाबदारी कोणाची असते? ती कायदा सुव्यवस्था राखण्याची आणि ह्या संपूर्ण व्यवस्थेला नियंत्रित ठेवण्याचं काम गृहमंत्र्याचं असते. आणि गृहमंत्र्याच्या शहरात जर समजा अशा पद्धतीचे अवैध धंदे चालत असेल तर त्याची जबाबदारी ते गृहमंत्र्याचीच राहणार आहे. नाही, या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही. कारण ती जे राजकीय हत्या आहे, एका राजकीय व्यक्तीची हत्या काही अशी सहजासहजी किंवा सहज झालेली हत्या वाटत नाही. त्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये त्या हत्येमागचा हेतू काय आहे, कुठल्या हेतूने, ती व्यावसायिक हेतूने केलेली आहे का, व्यक्तिगत काही रंजिश होती का, किंवा राजकीय हत्या आहे, याची चौकशी अंतीच आणि हे निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. कारण पोलिसांच्या चौकशी आपण बघतोय की ज्या पद्धतीने यांनी त्या मागच्या अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने कमिशनर ऑफ पोलीसचा त्यांनी वापर पॉलिटिकल कारणासाठी केलेला आहे. त्यामुळे ह्या चौकशा निपक्ष झाल्या पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. 3 राजकीय पक्ष आहे तर 3 राजकीय विचार निश्चितपणानं वेगवेगळे असतील. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाला अधिकाधिक सीट्स मिळाल्या पाहिजे, अधिकाधिक आमदार आपले निवडून आले पाहिजे, हा प्रयत्न असतो. आणि हा निगोशिएशनचा प्रश्न आहे. तो काही रस्सीखेच किंवा काही याचा प्रश्न नाही. आणि हे कालांतराने रिझॉल्व्ह होत असतात. लोकसभेतील सत्यता आहे. म्हणजे माझं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे, मला प्रश्न विचारला नाही, तुम्ही उत्तरच दिलेलं आहे डायरेक्ट. लाडकी बहीण योजना सुरू ज्यावेळी केली त्या सुरू करण्याच्या मागचं कुठलं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण त्यांनी केलेलं आहे याचा त्यांनी पहिल्यांदा निश्चिती केली पाहिजे की या कारणामुळे आम्ही लाडकी बहीण योजना त्यांना 1500 रुपये दिलेले आहे. कुणाची मागणी होती का? सर्वसामान्य लोकांची मागणी काय आहे की त्यांना संविधानिक अधिकार पाहिजे आहे. मी सुरुवातीला सांगितलं की ते संविधानिक अधिकार कुठले आहे की मोफत शिक्षण असलं पाहिजे, त्यांना आरोग्याच्या सुविधा असल्या पाहिजे, महागाई नियंत्रणामध्ये असली पाहिजे, त्याच्या खिशाला परवडेल असं त्याचं घरचं बजेट असलं पाहिजे. मात्र या गोष्टीवरती त्याला त्याच्या कष्टाचे पैसे मिळाले पाहिजे. जर त्यांना असं वाटतं तर त्यांनी मिनिमम वेजेस ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून पगारवाढीची घोषणा करावी, पगार वाढवून दिला पाहिजे, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. 1500 रुपयामध्ये आज आम्ही खाजगी शाळांमध्ये पोरांना नाही शिकवू शकत. त्यामुळे गरजा कुठल्या आहेत? त्यामुळे लाडली बहीण योजना हे फक्त मतांसाठी, आणि हे फक्त मी म्हणत नाही तर सुप्रीम कोर्टानं त्याची दखल घेतली. सुप्रीम कोर्टमध्ये की हे सरकारी लाच आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाला लाचेमध्ये ढकलून राहिले, लाच देण्याचा प्रयत्न करू राहिले. तर त्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि तो निर्णय पक्षश्रेष्ठी स्तरावर होईल आणि अंतिम जो काही आकडा येईल तो आपल्या सगळ्यांना माहिती होणार. आता लोकांनीच मला संदेश द्यायचा आहे, लोकांना संदेश सांगायचा आहे की आम्हाला कशाच्या आधारावर मतदान करायचं आहे. लाडू चिवड्याच्या आधारावर करायचं आहे, 1500 रुपयाच्या आधारावर करायचं आहे की तुमच्या भविष्याच्या आधारावर करायचं आहे, कशाच्या आधारावर करायचं आहे. त्यामुळे संदेश लोकांना द्यायचा आहे की आपण ही व्यवस्था स्वीकारतो आहेत का? भांडेकुंडे पाहिजे, भांडेकुंड्याच्या आधारावर करणार आहे. आपल्याला आपल्या घरात स्वयंपाक करण्यासाठी भांडेकुंडे नाहीत का? प्रत्येकाच्या घरी आहे. बिना भांड्याकुंड्यानं काही स्वयंपाक करत होते का? मात्र लोकांना आता निर्णय घ्यायचा आहे की हे जे सरकार आहे हे फसवं सरकार आहे, लबाडी करणारं सरकार आहे आणि आपल्याला धोका दिलेला आहे. त्यामुळे लोकांनाच आता संदेश द्यावा लागणार आहे सर्व राजकीय पक्षाला की आम्ही हे घेणार नाही, आम्हाला आमचे अधिकार पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, संविधानिक अधिकार प्राप्त करून देणारी ही लढाई आहे. बघा, मी पहिल्यांदाच आपल्याला ही जी लोकशाही आहे ही रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे, प्रातिनिधिक लोकशाही. लोकांचं रिअल टाईम रिप्रेझेंटेशन असेंब्लीमध्ये करणं हे महत्त्वाचं आहे. लोकांचे प्रश्न तिथं मांडणं, त्याची सोडवणूक करणं. विकास कामं म्हणजे काय?
त्यांच्या पॉलिसी हे कायदे मंडळ आहे, विधिमंडळ आहे. विधिमंडळामध्ये तुम्हाला कायदे तयार करावे लागते. ते कायदे कुठले असले पाहिजे? ते लोकहिताचे असले पाहिजे. त्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये परिणाम झाला पाहिजे. सिमेंट रस्ते म्हणजे विकास नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या मूलभूत गरजा काय आहेत. मूलभूत गरजावरती धोरणात्मक निर्णय घेणे ही माझी प्रायोरिटी राहणार आहे. आणि शासनाला तसे धोरणात्मक निर्णय करण्यासाठी भाग पाडणे, संसदीय आयुधांचा वापर करून ते करून घेणे हे माझं कर्तव्य आहे. हे लोक ठरवतील ना, ते माझ्या एकट्याच्या ठरवल्यानं होणार नाही. तुमच्या ह्याच्यातून काय वाटतं, होईल या नाही? लोक निर्णय घेतील. लोकांनी मनस्थिती बनवलेली आहे आणि लोकांची फसवणूक झाली असं लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे यावेळी निश्चित परिवर्तन होणार आहे.